नाव रवी शिंदे. मी मागील 15 वर्षापासून हा व्यवसाय मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय करतो. पैठणी ही एकमेव साडी अशी आहे हँडलूम मध्ये की जिची फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही सारख्या आहेत आणि जगाच्या पाठीवर आत्तापर्यंत अशी कुठलीही साडी तयार झाली नाही म्हणजे पॉवरलूममध्ये की जिची फ्रंट आणि बॅक साईड सेम येईल. त्याच्यामुळे आज पैठणीला जे काही नावलौकिक आहे जागतिक बाजारपेठेत त्याचं एकमेव कारण हेच आहे. पैठणीमध्ये 15 ते 20 प्रकार आहेत. सरासरी एक दोटी मुनिया ब्रॉकेट, ट्रिपल मुनिया ब्रॉकेट, फॅन्सी पल्लू आणि ऑल ओव्हर ब्रॉकेट, बिग बॉर्डर ब्रॉकेट अशा प्रकारच्या काही साड्या आहेत. तर कमीत कमी 8 दिवसापासून स्टार्ट होते साडी. साधी जी ट्रॅडिशनल पल्लूची साडी आहे तिला 8 दिवस लागतात. त्याच्यानंतर जो हेवी रेंजचे ब्रॉकेट आहे, बिग बॉर्डर ब्रॉकेट साडी, तिला 2 महिने लागतात. आणि ऑल ओव्हर पैठणी साडी ज्याला आपण म्हणतो, जी ऑल ओव्हर विणलेली असते हाताने, तिला 6 महिने लागतात आणि 8 महिने देखील लागतात. पैठणीची हिस्ट्री जर आपण बघायला गेलं तर पैठणी ही पूर्वी क्षत्रिय समाज, सळी समाज, कोष्टी समाज ह्या लोकांमध्येच हे लोक विणकाम करायचे पारंपरिक. परंतु आता सर्व प्रकारचे समाज, सर्व कास्टचे लोक यात उतरले आहेत मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आणि सर्व लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे यामध्ये. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग देखील वाढलं आहे.